जेवण सोपं आहे, बचवणं कठीण आहे. संपत्ती मिळवणं सोपी आहे, बचवणं कठीण आहे. या मार्गामध्ये येणं सोपं आहे, टिकणं कठीण आहे. हा का? जसं एका फुलपॅडवर एक फुलपॅड फ्री, एका साडीवर एक साडी फ्री, तसा पैशावर माझ फ्री. बरोबर बरोबर. नंतर ओवी सांगतो, याला ओवी, यालाही ओवी, कशाला बी ओवी, असं कसं तसं. तसा पैशावर माझ फ्री, सत्यावर माझ फ्री, शिक्षणावर माझ फ्री. आता ओवी आहे का? तैसा माझे श्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एका दिवसाची नी पराण्य अल्पकु जैसा, तैसा पैशाने माझे, तैसा विद्येने माझे, तैसा सत्तेने माझे. आणि माजला की परमात्मा त्याचा माल उतरवतो. शांत व्हा. जसा सूर्य बुडताना मोठा होतो, जसा दिवा विसताना मोठा होतो, तसा पापी मनुष्य संपण्याकरता मोठा होत असतो. चांगला आहे का? पैशाचा मालक होणं सोपं, टिकवणं कठीण आहे. का? टिकत नाही मोठ्या मोठ्यांना. नहुष नावाचा राजा मालक झाला स्वर्गाचा. काही देश होता का? सांगत होता ना. पण तिथं गेला, मालक झाला. अप्सरा ताब्यात, स्वर्ग ताब्यात सारा. पण तिथं जाऊन माजला. काय म्हटला? पहिल्या इंद्राची बायको आहे ती कुठे गेली? ती घरी आहे तिच्या. ती मला पाहिजे. तुम्हाला आहे ना बाकीच्या, त्या असू द्या, पण तरी पाहिजे. असं कसं? तसं तुका म्हणे कसं तसं आहे तसं. लोक म्हटले पागल झाले का तुम्ही? तुम्हाला एवढ्या बाया, एवढ्या अफसर आहे? नाही नाही नाही, ती पाहिजे. तिनं सांगितलं गुरुला, देवगुरुला, असुरांच्या गुरुला. ती म्हटली महाराज मला तो बोलवून राहिला. महाराज म्हटले ज्याच्या खांद्यावर आजपर्यंत कोणी बसलं नाही, अशाच्या खांद्यावर रथ घेऊन माझ्याकडे मला न्यायला ये असं म्हण. असं म्हटली ती. असं म्हटली खांद्यावर नथ घेऊन. मग आता कुणावर कोण बसलं? बैलावर शंकरजी बसले, वाघावर देवी बसली, सिंहावर अंबिका बसली, उंदरावर गणपती बसले, मोरावर कार्तिक बसले, माणसावर मुर्दा बसला. शिल्लक कोण आहे? शिल्लक फक्त कोण राहिलं? साधू लोक. 100 नंबरी महाराज लोक खांदा देत नाही. महाराज शिल्लक आहे म्हणून त्यानं 7 महाराज जुंपले. कशाला? पालखीला. महाराज लोकांना चालणं होईना. तो म्हणा चला घरा, सरा सरा पुढं, सरा पुढं. त्याला घे जमू. सारखा बोलायचा. पालखी बसून नहुष मारली लाग त्याने दुर्वासांना. दुर्वासाने मागे पाहिलं. लय मारला काय रे? लय घाई झाली का? काय सरसर म्हणतो, आत्ताच्या आत्ता सर्प होऊन खाली पडशील. झाला का? सर्प झाला खाली आला. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहटी भामावला, शेखी भुजंग तो पावला. स्वर्गाचा मालक होऊन खाली आला का? सामान नाही झालं ना. संपत्ती येणं सोपं, सांभाळणं कठीण. सांभाळल्या जाण्याकरता एकच जगात उपाय आहे, सत्संग. भरत आला, लक्ष्मणानं पाहिलं. लक्ष्मण म्हटला भरत ज्या अर्थाला त्या अर्थी मारण्याकरता आला. माजला म्हणे. का? असा कोण जन्माला मालक जो पैशावाला झाला माजला नाही? राम म्हटले पैशावाला माजतो, पण कोणता माजतो? जो सत्संग करत नाही तो माजतो. जो सत्संग करतो ना तो म्हणतो हे देवाचं आहे, तुमच्या पायाचा प्रसाद आहे, तो नसतो माजत. असं म्हटले कोण? राम. तो ऐकेच नाही. लक्ष्मण तो माजला म्हणे. हा बरोबर आहे. ऐसा को जन्मा जग माही, प्रभुता पाही त्याही मद नाही, असं बोलला वाटतं. बरोबर. पण सांगू तुला, परमार्थिक मनुष्य माजत नसतो. कोण माजतो? ज्यानं परमार्थ नाही केला तो. ज्यानं परमार्थ नाही केला तो केव्हा तरी बोलवतो जेवायला महाराज लोकांना. माजला असतो. हळद्या अळकुणानं पिवळा होतो.
महाराज जेवायला या. बरं 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 बसले जेवायला. जेवायला ए बायको तुपान ग, ए तुपान तुपान घ्या महाराज घ्या, खा खा, भेटते घरी खा. माजला. पैशाला काय म्हणतो, अहो हे पांडुरंगाचं आहे, तू प्रसाद आहे देवाचा, शांत जेवा. नाही का भाजी भाकराना थाची, नाही का पुरणपोळी समर्थाची, गोड करोनिया जेवा. गरीब माणसं आहोत आम्ही. का सत्संग केला त्याने. शास्त्रकार सांगतात का माजतो मनुष्य पण माजला की खाली येतो. म्हणून देवाने सांभाळलं गेलं पाहिजे. हे आमचं सांभाळा. का आम्ही सांभाळू शकणार नाही म्हणून देवाला सांगतात म्हणून केला पाहिजे सांभाळ, म्हणून केला पाहिजे सांभाळ. माझे बुद्धी बळ पाय, माझे बुद्धी बळ सांभाळा. माझी बुद्धी तुझे पाय आणि माझी ताकद तुझे पाय. का आपल्यात काय ताकद आहे? चांगलं पाय का शांत व्हा. आपल्यात काय ताकद आहे? इथून घरी जाऊ हे बरोबर आहे, पण घरी जाऊच हे बरोबर आहे. जाऊ तर जाऊ नाही तर मध्येच चालू 4-5 जण. छाती दुखते, छाती दुखते, खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली. दाब छाती, फस दाब छाती दाब. पाणी ना पाणी पाणी पाणी, हवा घाला हवा घाला फर फर फस फस. पाय लांब करा पाय लांब करा पाय लांब करा पाय लांब करा. घासा पाय फस फस बस 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 बस. उचला चला मला तिरडी करा फोन. ए तात्या बरोबर बरोबर बोला. घरी जाऊ नाही जाऊ. काय ताकद आहे बुद्धीची आपल्या बलाची? आपलं बल एकदम शून्य आहे. रावणाचं बल किती? 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातवंड, स्वतःचा मतदारसंघ ना बीजेपी ना काँग्रेस, 80,000 बायका. आपली एकच आहे तर थोक्याला थोका आंबट चुका. 1,25,00,000 नातवंड, 1,00,000 पोरं. पतिव्रता नारी माझी मुखराणी मंदोदरी. पतिव्रता पत्नी. मुलगा केवढा बलवान, स्वर्गात गेला, नाकात व्यसन घातली इंद्राच्या. इंद्राला खाली आणलं नाकात व्यसन घालून. ज्याचं नाव होतं मेघनाथ. इंद्राला जिंकलं म्हणून नाव पडलं इंद्रजीत. खाली आणला. इतका बलवान मुलगा. भाऊ कुंभकर्ण. वानर जेव्हा खायचा कुंभकर्ण असे गोळा करून तोंडात टाकायचा, शेपट्या फेकायचा आकाशामध्ये. तसं वाटायचं 1000 धनुष्यबाण उगवले. विभीषण म्हटला हा दुष्काळातून सुटला, आपल्या सैन्य खायला लागला, त्याला पटकन मारायला. यह कुंभकर्ण
दुकान की नाही. तुळशीरामायण पा खायला लागला. एवढा बलवान, आज घातला मुकुट उद्या घालत नव्हता. का? ही म्हणत तशी होती. मुकुट सोन्याचा, त्याच्यामध्ये माणिक मोती, करोड रुपयाचा मुकुट, सोन्याचा मुकुट. आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र बेंटेकचं. बोला दाजीवा. थोडी श्रीमंती. आपण टोपी घालतो, टू व्हीलर बसलो म्हणजे समोरचा गाडी चालवतो आणि मागे टोपी पडते. ऐ प्रकाश, ऐ पक्या, ऐ प्रकाश, ऐ प्रकाश. टोपी पडली की लगा ऐ प्रकाश. 3 रुपये टोपी. टोपी किती? 3 रुपयाची. टोपी कशातली? व्याई भेटीची टोपी. व्याई भेटी टोपी तुम्हाला. व्याई भेटी टोपी कशी असते? एकदम फला 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 पका पका पका. ठेवेपर्यंत ती म्हणजे जाऊ काय सांग, जाऊ खाली, थांब 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 थांब. व्याई भेटी उपर कसं असते माहिती आहे? फाशी घेता येत नाही, तोड होतो. व्याई भेटी 3 रुपयाची टोपी, फका 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 फला फला फला. ऐ प्रकाश, ऐ पक्या, ऐ प्रकाश. काय प्रकाश लेखा. आपली श्रीमंती, आपली श्रीमंती मा, आपली श्रीमंती सांगू. शॅम्पूची पुडी बाथरूम मधली 50 पैशाची. पिचकून 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 नजरापाशी आणायचं, तरी मन भरत नाही. पाणी टाकायचं, तोंड फोडून फल फल फका 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 फका. आपली श्रीमंती सांगू. दात घासाची पेस्ट जुडून जुडून दाबून दाबून तोंडापाशी आणायचं. निघत नाही माहित आहे, तरी सुद्धा डोक्यातली पेन काढायची. निघ नग बाया. तरी मन भरलं नाही. मागून फाडून बोट घालतो. आपली श्रीमंत इतकी श्रीमंत, वाद घातला म्हणून उद्या घालत नव्हता का? पारुसा झाला म्हणून. तो रावण ज्या दिवशी मेला त्या दिवशी दिव्यात तेल टाकायला आणि वाद पुढे सरकारला कोणी शिल्लक राहिलं नाही. एक लख पूत सवा लख नाती, तारावन घर नदिया न बाती. एक लख पूत सवा लख नाती, तारावन घर नदिया न बाती. देवाला सांभाळलं पाहिजे म्हणून देवाला सांगायचं. म्हणून केला पाहिजे,
आपल्या बळात ताकद नाही, आपल्या जगण्यात ताकद नाही, आपल्या बोलण्यात ताकद नाही. आपण एकदम अशक्त आहोत असं आहे, एकदम शून्य आहोत, टोटल परतंत्र आहोत असं आहे, पूर्ण परतंत्र. हा कपड्याचा मंडप आहे, याच्यात ताकद आहे, हा उद्यापर्यंत राहील, यात ताकद आहे उद्यापर्यंत राहील. पण आपण जेवढे यात बसलो त्यातले किती राहते सांगता येत नाही. आज तुम्ही मरू नका, मावर नाव येईल, पण आपण कुठलं परतंत्र, आपल्यात काय ताकद आहे. रावण पण आहे मारायचा कुणाला, सीतेला, हिला वंदोरीला. अगं तुला माहित नाही, हात घातला कैलासाखाली, कैलास हरवला. ती म्हटली असं आपलं ताकद खतरा काम आहे, शंकरजी भीत होते आपल्याला. ती म्हटली वा, एकदाच बोलली. ती म्हटली असं काय, तुमची ताकद फार मोठी आहे, तुम्ही ताकद सांग बरं. ती म्हटली रामानुज लघु रेग खिचाई. अनुज म्हणजे लहान भाऊ, रामाचा लहान भाऊ कोण, लक्ष्मण. रामानुज लघु रेग खिचाई, ताहेन लांगेऊ असं मनुसाई. रामाच्या लहान भावाने पर्णकुटी पुढे रेष पाडली. एवढी लहानशी रेष उल्लंघून अंदर का गेला नाही रे तू सोट्या. चौपाई एवढी रेष जर उल्लंघून आत जाऊ शकला नाही तर मोठ्या मोठ्या गोष्टी कशाला हंतो पोक्या. बघा तुम्ही, रामानुज लघु रेग खिचाई, ताहेन लांगेहू असं मनुसाई. तिला म्हटला तू बाहेर ये, तू अंदर का नाही गेला पोंगा पंडित. शब्द बोलणं बंद झालं रावणाचं. काय सांगतो तुम्ही, ताकद आहे, काय ताकद आहे. दोन हात रेष उल्लंघू शकले नाही, आणि आपणा आयसा आणि आपणा कायचा वैसा आहे का. रावणाचं बल संपवून टाकलं सीतेने, मंजोरीने. किती मोठा रावण. व्यायाम करायचा तर छातीवर हत्ती धडका मारायचे, हत्तीचा दात तुटायचा, रावणाची छाती फाटत नव्हती. बोला, कैलास उचलला रावणाने. आपण 30 किलोचं पोत बायकोला म्हणतो लावर हात मागून माझे बुद्धिबळ पाय तुझे, माझी बुद्धी तुझे पाय, माझं बल तुझे पाय, काय जमते रे. मनोन केला पाहिजे सांभाळ. का मिळणं सोपं आहे बाबा. मालक झालो इस्टेटचा, मालक झालो या व्यवहाराचा, मालक झालो फार मोठा, पण हे काय सांभाळणं गेलं पाहिजे. तुला एवढंच मागणं आहे, आमचं एवढं सांभाळ. का आमच्यात काय ताकद आहे, आम्ही काय करू शकतो. हे मागणं तुकोबाऱ्या देवाला मागतात. म्हणून केला पाहिजे सांभाळ. पारमार्थिकाने सारखं कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं, परमार्थाच्या, सत्संगाच्या, ज्ञानेश्वरीच्या, गाथ्याच्या. का त्याशिवाय तुम्ही तुमचं हे टिकू शकणार नाही. जमवणं सोपं आहे, टिकवणं फार कठीण आहे. टिकवण्याकरता सत्संगाची फार आवश्यकता आहे. जेवढी सत्संगाची आवश्यकता आहे तेवढी जगात कुणाचीच आवश्यकता नाही आहे.